नमस्कार. तुम्हाला सुद्धा एडी स्टोनची नथ बनवताना हा प्रॉब्लेम बरेच जणींना येतो, बऱ्याच जणींचा प्रश्न असतो. तुमच्यासाठीच ही रील आहे. आपण 0.3ची तार घेतलेली आहे, त्याच्यातून एडी स्टोन टाकलेला आहे. हा सेंटर पकडायचा आहे आपल्याला स्टोन. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक स्टोन टाकून घ्यायचा आहे आणि जो सेंटर घातलेला आहे स्टोन घेतलेला आहे त्याच्यातून दुसरा स्टोन जो आहे त्याची तार बाहेर काढायची आहे. अशा सर्व प्रकारचे स्टोन तुम्हाला घेऊन एक फ्लावर तयार करायचा आहे. जर तुम्हाला 5चा फ्लावर करायचा असेल तर मध्ये 6वा सेंटर जातो, पण तुमच्या स्टोनची साईज काय आहे त्याच्यावरून ठरते तुमची साईज काय जाणार आहे. माझी 4 mm होती, त्यामुळे मला सेंटर पकडून बाजूला 6 स्टोन लागले. त्यामुळे तुमच्या स्टोनची जी साईज असते त्या हिशोबाने तुमचे 5 किंवा 6 स्टोनने फ्लावर बनतो. त्यामुळे मी ते प्रत्येक स्टोन भरून घेतला आहे आणि सेंटरमधनं प्रत्येक स्टोन बाहेर काढलं, त्याची तार बाहेर काढली. ही व्हिडिओ बरेच जणींची ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही एडीच्या नथ बनवता, एवढ्या फटाफट कशा बनवता. तर मी हे असे स्टोन रिकाम्या वेळेत बनवून ठेवते, असे फ्लावर मी बनवून ठेवते, कारण ह्या फ्लावरला जास्त वेळ लागतो आणि बऱ्याच टायमानंतर मलाही आधी प्रॉब्लेम यायचं की मी ज्यावेळेस बनवायला घ्यायची फटाफट तार तुटायची. अक्षरशः स्टोन पण कालच एका ताईने मेसेज केला होता, ताई एडीचे स्टोनचे जे फ्लावर बनवायला घेतलं त्याचं अक्षरशः 3 फ्लावरचे तार ओढता स्टोन पडले. तर हा प्रॉब्लेम माझाही होता आणि त्यावेळेस माझे बरेच स्टोन उडायचे, कारण आपण पटकन तार ओढतो त्यामुळे ते स्टोन थोडे सेटिंग केलेले असतात, त्यामुळे ते उडून जातात. आणि एवढं भारी स्टोन वापरल्यानंतर आपल्याही जीवाला लागतं, अरे बापरे एवढं मेहनत केल्यानंतर म्हणजे अक्षरशः नथ पूर्ण होते आणि ह्या फ्लावरमुळे ती अडकून जाते. त्यामुळे असं थोडंसं नर्वस झाल्यासारखं वाटतं, पण आता काही हरकत नाही आहे. आता आपल्याकडे सोपी ट्रिक आहे आणि ह्या ट्रिकनेच तुम्ही फ्लावर बनवा, खूप सुंदर फ्लावर बनतात. आणि प्रत्येक फ्लावरमधनं ते प्रत्येक सेटिंग जो मधला बेस घेतला आहे त्याच्यातनंच बाहेर काढायचे. व्हिडिओ पूर्ण बघा, ह्याच्या पुढे संपत नाही. आणखीन बरेच ट्रिक्स तुम्हाला सांगायच्या आहेत, नाहीतर म्हणाल फ्लावर झालं की बसतं. नाही, फ्लावरमधनं एका सेंटरमधनं बाहेर काढल्यानंतर सुद्धा ते फ्लावर हलतं, ते स्टोन परफेक्ट बसत नाही. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. हे 6 स्टोन मी व्यवस्थित भरून घेतले आणि छान असे बांधूनसुद्धा घेतले. पण काय होतं आहे ना, ते बांधल्यानंतरही कुठेतरी हलणार हे माहिती आहे मला. त्यासाठी हे पूर्ण झाल्यानंतर एक ट्रिक अजून आहे आणि ती तुम्हाला तशी सेम टू सेम करायची आहे. मी आता पूर्ण म्हणजे जे आपण सेंटर बांधले त्याच्यानंतर तुम्ही जे सर्कल केले फ्लावरचं त्याच्या प्रत्येक मोत्यातनं ती तार बाहेर काढायची आहे. म्हणजे एकातून तार काढल्यानंतर पुन्हा दुसऱ्यात टाकायची, दुसऱ्यातनं काढलं तिसऱ्याला जोडायचं आहे. असं पूर्ण फ्लावर तयार करायचा आहे, कारण त्यानंतरच हा आपला फ्लावर पूर्ण सेट होणार आहे. आणि ह्यानंतर तुमचा कोणताही फ्लावर तुटणार नाही आहे. अक्षरशः फ्लावर तुम्ही बनवता कोणताही स्टोन उडणार नाही, तार तुटली जाणार नाही. फक्त एवढंच, तार मात्र हलक्या हाताने ओढायची आहे, कारण तार जेवढी तुम्ही हलक्या हाताने ओढाल तेवढं ते सुंदर बसतं. आणि जर तारेला पील बसलं तर ते मात्र तुटलं जातं. त्यामुळे त्याला दुसरं काही ऑप्शन नसतं. तार तुटली की संपलं बाजार. कारण त्या स्टोनला जिथे आपण नथ बांधताना अक्षरशः तार संपली तर आपण एक्स्ट्रा तार जोडतो, ते चालतं, एडिशनल तार जोडता येते. पण एडीचं स्टोन बांधताना मात्र एडिशनल तार जोडता येत नाही आहे कुठेही. त्यामुळे तुम्हाला बराच काळजीपूर्वक नथीचं हे फ्लावर बनवायचं आहे. आणि ही आता व्हिडिओ बघून तुम्ही जेव्हा ट्राय कराल तेव्हा मला DM करून नक्की सांगा तुमचा फ्लावर कसा बनला आहे तो. कारण अशा सुंदर ट्रिकसाठी आणि क्वालिटी प्रीमियम ज्वेलरीसाठी आपल्या सुप्रिया ज्वेलरी अँड कलेक्शनला नक्की फॉलो करा. आणि अशा सुंदर ट्रिकसाठी ज्वेलरी मेकिंगसाठी आपल्या पेजला फॉलो करा. त्यासोबतच अशा आणखीन कोणत्या ट्रिक्स तुम्हाला बघायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यावर आपण सुंदर अशी छान व्हिडिओ बनवू. धन्यवाद.